श्री राम. प्रपंचातलं सुखदुःख हे जाणीवेत आहे. प्रापंचिकाच्या मनात नेहमी एक शंका येते की खोटं करून सुद्धा जर सुखी होता येतं तर ते तसं करायला काय हरकत आहे. सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो अशी ही शंका आपल्याला येते. मी देवाला भिवून वागलो का तर प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून. देवाची एवढी खटपट करूनही जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग. किती विचित्र आहे पहा. हा खेळातलं घर बांधायला आपण गवंडी बोलण्यासारखा प्रकार आहे. प्रपंचात दक्षता ठेवणं जरुरीचं आहे. ते जर आपण केलं नाही तर देवाने काय करावं. भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूलाच राहतं. भगवंत विषय देईल पण त्याबरोबर त्याचं दुःखही देईल. एक जण मारुतीरायाला सांगून चोरी करत असतो. तो एकदा पकडला जातो, त्याला शिक्षा होते, तेव्हा तीही मारुतीच्या संमतीने झाली असंच नाही का. मी कोण हे जोवर आपण ओळखत नाही तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला त्याला ओळखता आलं पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत तरी कुठून सत्य असणार. ठिगळं लावून आपण आपला प्रपंच करत असतो, मग त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणं जसं वेडेपणाचं आहे ना, तसं मी प्रपंचात सुख मिळवीन हे म्हणणं. सुखदुःख हे जाणीवेत आहे. आपल्याला मिळायचं तेवढंच मिळतं, पण आपलं हवे नको पण म्हणजे आपली वासना गेली की सुखदुःख राहत नाही. वासना मारायला भगवंताचं अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे, तिला नुसतं हडहड करून ती बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे, कारण आपणच तिला लाडावून ठेवलेलं असतं. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळी सुद्धा ती देवघरात येते. हा शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचं बळ आहे, कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत. वासना ही कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते. मी करता नसून परमात्मा करता आहे अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. श्री राम.